राजेश राणाच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, पण त्याची नजर इतकी कठोर होती की आरोहीचं हृदय धडधडू लागलं. तो आपल्या अंगरक्षकांना हाताने खून करतो. आरोहीला घेऊन जा. क्षणभरात काळ्या कपड्यातले 2 उंच गार्ड पुढे सरसावले. आरोही मागे सरकली, पण तिच्या हाताला सिद्धार्थने घट्ट धरलं. थांबा. सिद्धार्थचा आवाज पूर्ण हवेत घुमला. कोणीही तिला हात लावला तर आधी मला पार करावं लागेल. अर्जुनही पुढे आला. राणासाहेब, तुमच्याकडे सत्ता आहे, पैसाही आहे, पण इथे प्रश्न आरोहीच्या इच्छेचा आहे. जबरदस्ती केली तर ह्या शहरातल्या प्रत्येक जण जाणेल की तुमच्या संपत्तीपेक्षा मोठं सत्य आहे. तुम्ही एका मुलीच्या स्वातंत्र्यावर डाका टाकला. राजेशरने तिरस्काराने डोळे बारीक केले. तुम्ही दोघं मला रोखणार? माझ्यासमोर उभे राहणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण आहे. सिद्धार्थ हसला. मृत्यू स्वीकारेन, पण आरोहीला वाचवणं सोडणार नाही. गार्ड्स पुढे आले. तणाव इतका वाढला की खोलीतल्या दिव्याचाही उजेड फिका वाटू लागला. आरोही थरथरत होती, पण तिच्या मनात ठाम निर्धार निर्माण झाला. ती पुढे सरकून राजेशरच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, तुम्ही माझे जैविक वडील असाल, पण वडीलपणाचं नातं प्रेमाने बनतं आणि ते नातं तुम्ही कधीच दिलं नाही. क्षणभरासाठी राजेशर राणा स्तब्ध झाला, पण लगेच त्याने रागाने टेबलवर मूठ आपटली. हे प्रकरण अजून संपलेलं नाही आरोही. मी तुला घेऊनच जाईन, कोणत्याही मार्गाने. तो वळला आणि आपल्या गार्डसह बाहेर निघून गेला. खोलीत शांतता पसरली. आरोही थरथरत सिद्धार्थकडे पाहू लागली. सिद्धार्थने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हळू आवाजात सांगितलं, आत्ता खरी लढाई सुरू झाली आहे. दुसऱ्याच दिवशी बातमी सगळीकडे पसरली. राजेश राणाविरुद्ध आरोही कोर्ट केस. माध्यमांनी गदारोळ उडवला. सर्वत्र हेडलाईन्स चमकत होत्या. कराराचं लग्न की खोटं नातं? आरोहीवर बापाच्या मालमत्तेचा दावा. आरोही कोर्टात पोचली तेव्हा कॅमेऱ्यांच्या फ्लॅशने तिला डोळे उघडणे ठेवणं कठीण झालं होतं. सिद्धार्थ तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे. आता न्यायालयात वातावरण गंभीर होतं. राजेश राणा आपल्या महागड्या वकिलांसह बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि कटाक्षात कठोरपणा झळकत होता. वकील उठला आणि म्हणाला, माय लॉर्ड, माझ्या क्लायंट राजेश राणा यांना आपल्या मुली आरोहीवर हक्क आहे, पण ह्या मुलीने खोट्या कराराच्या लग्नाच्या आड स्वतःचं भविष्य कलंकित केलं आहे. तिच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, म्हणून मालमत्तेतील तिचा हक्क रद्द व्हावा. आरोहीचा चेहरा पांढराशुभ्र पडला. सगळ्या न्यायालयात कुजबूज सुरू झाली. लोक तिच्याकडे बोट दाखवत होते. अरे, हिने तर करार करून लग्न केले, मग खरं प्रेम कुठे? आरोहीच्या डोळ्यात पाणी दाटलं. ती सिद्धार्थकडे पाहते. सिद्धार्थ शांतपणे ठाम उभा राहतो. तो आपल्या वकिलाला खून करतो. वकील उठतो आणि म्हणतो, माय लॉर्ड, कराराचं लग्न हे अपराध नाही. ते 2 जबाबदाऱ्या व्यक्तींनी घेतलेला निर्णय आहे आणि आज माझ्या क्लायंट सिद्धार्थ आणि आरोही यांच्या नात्यात फक्त करार नाही तर खरी समजूत आणि साथ आहे. राजेश राणा खवळून उठतो. खोटं आहे. आरोहीला फसवलं गेले. मी बाप म्हणून तिच्यावर हक्क गाजवणारच. मी सिद्धार्थला संपवून टाकेन. सगळं कोर्ट हादरलं. जजने हातोडा आपटत इशारा केला, शांत रहा. न्यायालयात धमक्या चालणार नाहीत. आरोही हळू आवाजात म्हणाली, सिद्धार्थ, मला वाटतं हे युद्ध अजून लांब आहे. सिद्धार्थ तिच्या डोळ्यात पाहून उत्तरला, हो आरोही, पण या युद्धाचा शेवट तुझ्या जिंकण्यानेच होणार. कोर्टरूममध्ये तणावाचं वातावरण होतं. जज शांतपणे पुढची सुनावणी सुरू करतो. राजेश राणाचा वकील हसत उठतो, माय लॉर्ड, आम्ही एक पुरावा सादर करणार आहोत, ज्यामुळे सिद्धार्थ आणि आरोहीचं तथाकथित लग्न हे फक्त नाटक आहे हे सिद्ध होईल. तो टेबलावरून एक फाईल उचलतो. त्या फाईलमधून मॅरेज करार बाहेर काढतो. त्यावर आरोही आणि सिद्धार्थ दोघांचेही सही चमकत होते. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. अरे वा, खरंच करार आहे म्हणे. मग त्यांचं लग्न खरंच नाही की काय? आरोहीचा श्वास अडखळला. तिने आपल्या डोळ्यांनी तो करार पाहिला आणि तिला वाटलं जणू संपूर्ण जग तिच्या विरोधात उभं राहिलं आहे. राजेश राणा मोठ्या आवाजात म्हणाला, पहा, माझी मुलगी खरं लग्न नाही तर कराराचं खेळणं घेऊन बसली आहे. ह्या मुलीला माझ्या मालमत्तेत काही हक्क नाही. जजने सिद्धार्थकडे पाहिलं. तुम्हाला काही सांगायचं आहे का? सिद्धार्थ शांतपणे उठला. त्याचा आवाज ठाम होता, हो माय लॉर्ड,
होय, आम्ही करार केला होता, पण आज ह्या कराराला काहीही महत्त्व नाही. कारण आज आमचं नातं केवळ कागदावरचं नाही, तर विश्वास, जबाबदारी आणि प्रेमावर उभं आहे. सगळे थबकले. आरूच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या मनात पहिल्यांदाच हे शब्द जिव्हारी लागले होते. प्रेमावर उभं आहे. राजेश राणा चिडून गुरगुरला. प्रेम, हे फक्त शब्द आहेत. पुढच्या सुनावणीत मी असे पुरावे आणीन की ह्या दोघांचं नातं जगासमोर थट्टा ठरेल. आरोही कोर्टातून बाहेर पडली तेव्हा तिच्या डोक्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. आरोही, खरंच तुम्ही कराराने लग्न केलं का? तुम्हाला सिद्धार्थवर विश्वास आहे का? प्रेम आहे का खरंच? ती काही बोलली नाही, पण सिद्धार्थने तिचा हात घट्ट धरून तिला गाडीत बसवलं. गाडीत शांतता होती. शेवटी आरोहीने विचारलं, सिद्धार्थ, खरंच तुला वाटतं की आपल्या नात्यात प्रेम आहे? सिद्धार्थ तिच्याकडे पाहत म्हणाला, वाटत नाही आरोही, मला खात्री आहे. रात्र उशिराची होती. कोर्टातल्या अपमानानंतर आरोहीच्या मनात विचारांचं वादळ घोंगावत होतं. सिद्धार्थने तिला धीर द्यायचा प्रयत्न केला, पण ती कुठेतरी हरवलेली वाटत होती. त्या रात्री आरोहीला आईचा जुना फोन आला. आईचा आवाज कापरा होता. आरोही, तुला एक गोष्ट सांगायची आहे, जी मी इतकी वर्ष लपवली होती. आरोही दचकली. आई, काय झाले? आई थोडा वेळ शांत राहिली, मग म्हणाली, तो करार, तुझं आयुष्य, हे सगळं एका मोठ्या खेळाचा भाग आहे. राजेश राणा फक्त तुझ्या वडिलांचा शत्रू नव्हता, तो माझ्या आयुष्याचाही विध्वंसक होता. आरोहीचा श्वास अडखळला. काय म्हणजे? आईचा आवाज थरथरत होता. खूप वर्षापूर्वी, जेव्हा तू लहान होतीस, राजेश राणाने माझ्यावर खोटे आरोप ठेवले होते. त्याच्या पैशाने, त्याच्या सत्तेने मला समाजासमोर बदनाम केलं. तुझे वडील त्या लढाईत उभे राहिले आणि त्यांचं मोल त्यांना प्राणाने भरावं लागलं. आरोहीचे हात थरथरले. तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. आई, म्हणजे बाबांचा मृत्यू? आईने हुंदका दाबला. हो, तो अपघात नव्हता आरोही, तो राजेश राणाची कट कारस्थानं होती. मी तुला सगळं सांगायचं ठरवलं होतं, पण तुझं आयुष्य आणखी धोक्यात येईल म्हणून मी गप्प राहिले. आरोही काही बोलू शकली नाही. तिचं संपूर्ण आयुष्य अचानक बदललं होतं. आईचे शब्द तिच्या छातीत जणू दगडासारखे बसले. त्या क्षणी सिद्धार्थ खोलीत आला. आरोहीचे अश्रू पाहून तो थबकला. आरोही, काय झाले? आरोहीने थरथरत फोन त्याच्या हातात दिला. सिद्धार्थ, आईला ऐक, तिला सगळं माहिती आहे. फोनवर आईचं शेवटचं वाक्य ऐकून सिद्धार्थ हादरून गेला. मुलांनो, लक्षात ठेवा, राजेश राणाला हरवायचं असेल तर तुम्हाला माझ्या भूतकाळाचं गुपित कोर्टात उघड करावंच लागेल. कोर्टातला दिवस. सभागृह लोकांनी गच्च भरलेलं होतं. राजेश राणा आपला विजय निश्चित असल्यासारखा आत्मविश्वासाने बसला होता. त्याच्या वकिलांचे तर्कठाम पुरावे मजबूत वाटत होते. पण आज एक वेगळंच वादळ उठणार होतं. जजने पुढचा साक्षीदार बोलावला. सगळ्यांना धक्का बसला. आरोहीची आई मीरादेवी. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. ही तर अनेक वर्ष घराबाहेर पडली नव्हती ना? तिला आता काय बोलायचं आहे? मीरादेवी हळूच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती होती, पण डोळ्यात निर्धार होता. तिने जजला नमस्कार करून बोलायला सुरुवात केली. माझं नाव मीरा आहे. आजपर्यंत मी गप्प राहिले, कारण मला माझ्या मुलीचं आयुष्य वाचवायचं होतं. पण आता सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे. राजेश राणाचा चेहरा चढला. तो खुर्चीत हालचाल करू लागला. त्याच्या वकिलाने मध्येच विरोध केला. माय लॉर्ड, ही बाई काही वर्षापूर्वी गायब होती. तिचं म्हणणं विश्वासार्ह कसा ठरू शकल? जजने हात उचलून त्याला थांबवलं. शांत, साक्ष ऐकून मग निर्णय होईल. मीरादेवीचं शरीर थरथरत होतं, पण आवाज ठाम होता. काही वर्षांपूर्वी राजेश राणाने मला आपल्या महालात बोलावलं होतं. त्याने मला एका खोट्या प्रकरणात अडकवायचा प्रयत्न केला. मी नकार दिला म्हणून त्याने माझ्या पतीवर दबाव आणला. शेवटी माझ्या पतीचा अपघात झाला, पण तो अपघात नव्हता, तो हत्या होती. सगळ्या कोर्टात एकच गडबड उडाली. पत्रकारांनी एकमेकांचे फोटो टिपायला सुरुवात केली. आरोहीचे हात थरथरत होते, पण तिच्या डोळ्यात अभिमान चमकत होता. सिद्धार्थने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तुझ्या आईचं धैर्यच आपल्याला वाचवेल. जजने गंभीरपणे विचारलं, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? मीरादेवीने हळूहळू पर्समधून एक जुना कागद बाहेर काढला. हा करारपत्र, ज्यावर राजेश राणाची सही आहे. यात स्पष्ट लिहिलं आहे की त्याने माझ्या पतीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा माझ्या पतीने त्याला आव्हान दिलं आणि त्याचा जीव गेला. हे ऐकताच राजेश राणाचा चेहरा फिकट झाला. त्याने खुर्चीच्या हाताला घट्ट पकडलं.
त्याचा वकील उठून किंचाळला, हे खोटं आहे, बनावट आहे. पण जजने फाईल हातात घेतली. हा पुरावा न्यायालय तपासेल. त्या क्षणी आरोहीला जाणवलं, आईनं अनेक वर्ष सहन केलं, अपमान सहन केला, पण अखेर सत्य बाहेर आलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सिद्धार्थनं तिचा हात अलगद धरला. मीरा देवीची साक्ष संपताच कोर्टात कुजबूज, गोंधळ आणि आश्चर्याने भरलेली शांतता दाटून आली. सगळ्यांचे डोळे आता राजेश्वर राणावर खिळले होते. राजेश्वरने अचानक खुर्चीवरून उठून मोठ्याने हसणं सुरू केलं. हा हा हा, हे बघितलं का माय लॉर्ड? एक बाई जी वर्षानुवर्षे लपून बसली होती ती आज अचानक समोर येते आणि म्हणते की मी खून केला. हा तर माझ्या विरोधकांचा नीच डाव आहे. तो बोलताना त्याच्या डोळ्यात मात्र घाबरलेपण स्पष्ट दिसत होतं. जज शांतपणे म्हणाले, श्री राणा, आपल्या विरुद्ध पुरावे मिळाले आहेत. आपण न्यायालयाचा अपमान केला तर कडक कारवाई होईल. संपूर्ण सभागृहात तणाव वाढला. पत्रकारांनी सगळं रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आरोही उठून उभी राहिली. तिने थेट राजेश्वरकडे पाहिलं. तुम्ही मला मुलगी म्हणता, पण प्रत्यक्षात माझ्या वडिलांचे जीव घेणारे तुम्हीच आहात. आज मी तुमच्यापासून घाबरणार नाही. माझं कुटुंब तुम्ही तोडलं, पण आता न्याय मिळणारच. सिद्धार्थनं तिच्या खांद्यावर हात ठेवत कुजबुजलं, हीच खरी जिद आहे आरोही. पण तेवढ्यात राजेश्वरचा वकील पुढे सरसावला. माय लॉर्ड, या कागदपत्रांचा तपास होईपर्यंत माझा क्लायंट निर्दोष मानला पाहिजे आणि जर पुरावा खोटा ठरला तर आरोही व तिचं कुटुंब बेकायदेशीर गुन्हेगार ठरेल. जजने गंभीर आवाजात सांगितलं, फॉरेन्सिक तपास होणारच. तोपर्यंत श्री राणा यांना हाऊस अरेस्ट ठेवण्यात येईल. हे ऐकताच संपूर्ण कोर्टात सुस्कारा उमटला. राजेश्वरच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती स्पष्ट दिसली, पण बाहेर पडतानाच त्याने आरोहीकडे रोखून पाहिलं आणि दात ओठत चावले. खेळ अजून संपलेला नाही आरोही. तुला वाटतंय की तू जिंकलीस, पण मी तुला तोडून टाकीन. त्या नजरेतली हिंस्र चमक आरोहीनं पाहिली. तिला कळलं की हा केवळ शेवट नाही तर नव्या संघर्षाची सुरुवात आहे. राजेश्वर राणा हाऊस अरेस्टमध्ये होता, पण त्याचा रोष कमी झालेला नव्हता. बंगल्याच्या अंधाऱ्या खोलीत बसून त्याने आपल्या खास लोकांना बोलावलं. मी कोर्टात हारणार नाही, तो गुरगुरला. जजला, पोलिसांना आणि पत्रकारांना हाताळता येणं, पण सिद्धार्थ आणि आरोहीला नाही. ते माझ्या विरोधात उभे राहिले, म्हणून आता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. त्याचा खास माणूस विचारतो, साहेब आदेश द्या, काय करायचं? राजेश्वरने डोळे बारीक केले. आरोहीची ओळख अजून गुपित आहे. ती माझी खरी वारसदार आहे. हे सगळ्यांना समजलं तर मीच संपेन. म्हणून तिचं आयुष्य असं गुंतवायचं की तीच समाजासमोर आरोपी ठरेल. दरम्यान आरोही आणि सिद्धार्थ एका छोट्या कॅफेमध्ये बसले होते. पहिल्यांदाच तिला थोडं शांत श्वास घेता येत होतं. सिद्धार्थ, मला वाटतंय की आईमुळे आता न्याय मिळेल. किती दिवसांपासून मी फक्त अंधारात भटकत होते, आरोही हलक्या आवाजात म्हणाली. सिद्धार्थ तिच्याकडे पाहत हसला. तुला माहितीये का, तुझा आत्मविश्वासच तुझं खरं सामर्थ्य आहे. हा कराराचं लग्न होतं, पण तू मला शिकवलंस की खरा आधार म्हणजे एकमेकांवरचा विश्वास. आरोही थोडीशी लाजली. मग हा करार खरं बंधन बनतोय का? सिद्धार्थ काही बोलणार तोच अचानक कॅफेच्या बाहेर गोंधळ सुरू झाला. दोन पोलीस आत आले आणि थेट आरोही समोर थांबले. आरोही, सिद्धार्थ राणा. तिने होकारार्थी मान हलवली. तुम्हाला फ्रॉड आणि मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अटक आहे. सगळं वातावरण गोठलं. आरोही अवाक झाली. सिद्धार्थ संतापून ओरडला, ही बिनबुडाची केस आहे. पुरावा कुठे आहे? पोलीस थंडपणे म्हणाले, सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. बँक ट्रान्झॅक्शन, साईन, डॉक्युमेंट्स, सगळं तुमच्या पत्नीच्या नावावर. आरोही थरथरत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी काहीच केलं नाही. सिद्धार्थनं तिला मिठीत घेतलं, पण त्याच्या मनात एकच विचार घुमत होता, हे सर्व राजेश्वर राणाचा नवा डाव आहे. चला भेटूया पुढच्या भागात. तर कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, दुसऱ्यांना पण शेअर करा.